आज आपण करणार आहोत शंकरपाळे। त्यासाठी मी 1 किलोचा पोळा घेतलेला आहे पूर्ण। ते पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं। छोटे मुलं असले ना त्यांना खावं वाटतात। नंतर मी 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1.5-2 वाटी असं साखर घेतलेली आहे। ते गरम करून घ्यायचं व्यवस्थित। गरम करून झालं की ते पण थंड करायला ठेवायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित पीठ तिंबून घ्यायचं। पिठामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं, म्हणजे गोड खारट छान लागतं। प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की चव वेगळीच लागते। तर व्यवस्थित तूप तेल वितळून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं। थंड झालं की आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं। मळून घेऊन व्यवस्थित उंडा करायचा। खूप घट्ट करायचं नाही, नाहीतर लाटताना मग जड जातं। एकदम हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं। त्यात तुम्ही खायचा सोडा जरी टाकला तरी खुसखुशीत होतात। ते व्यवस्थित उंडा करून घ्यायचा। लागेल तसं वरून थोडा पाण्याचा हात दिला ना तरी चालतं। व्यवस्थित उंडा झालेला आहे। आपण छोटे छोटे गोळे करून घेऊत, आपल्याला जशी चपाती लाटायची तशी। आणि चपाती व्यवस्थित लाटून घेतल्याच्या नंतर कडाला जे आपले कात्रे कात्रे राहतात ना, ते व्यवस्थित चमच्यानं काढून घ्यायचे। मी आपलं करंजीचा चमचा आहे ना, त्या चमच्यानं काढून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला डिझाईन पण दिसेल त्यावर झालेली। व्यवस्थित कडा काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचे शंकरपाळ्या टाईप। छोटे 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 कापून घ्यायचे, म्हणजे फुगून पण नंतर मोठे होतात ते, त्यामुळे कापताना छोटे कापून घ्यायचे। हे बघा किती छान दिसत आहेत आपले शंकरपाळे। नंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी। आपले शंकरपाळे लालसर असे आणि एकदम शांत तळून घ्यायचे। जास्त मोठ्या गॅसवर करून घेतले ना तर लाल आणि करपून जातात, नंतर मध्ये कच्चे राहतात। यामध्ये मला बच्चा पार्टी पण मदत करत होती। आमचा श्री TV बघत होता आणि गुड्डी लाटून द्यायचं काम करत होती। मी आपले शंकरपाळे तळणं चालू होतं माझं। मुलांनी मदत केली की लवकर कामं होतात। असे लालसर तळून घ्यायचे, पण जेवढा गॅस कमी ठेवता येईल तेवढा कमी गॅसवर जर तळले तर व्यवस्थित आतमध्येपर्यंत तळत जातात। आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मग